नमस्कार. मी प्रफुल्ल कुलकर्णी, ॲडव्होकेट आहे आणि हँडरायटिंग फिंगरप्रिंट एक्सपर्ट आहे. मी किमया हस्तरेषांची ह्या माझ्या धारावाहिक प्रोग्राममध्ये तुमचं स्वागत करतो. आणि आपण जरांगे पाटलांच्या हातापासून सुरुवात केली होती. जरांगे पाटलांचं आपण सुरुवातीला पहिल्या एपिसोडमध्ये त्यांचं नशीब आणि त्यांच्या हातावरच्या नशिबाच्या आणि त्यांच्या भाग्याच्या उत्कर्षाच्या रेषा कुठल्या त्या पाहिल्या होत्या. नंतर आपण एक वैवाहिक सौख्याचा विषय घेतला. त्या वैवाहिक सौख्याच्या विषयामध्ये आपण विवाह रेषा बघितली. विवाह रेषा बघितल्यानंतर विवाह सौख्य कसं मिळेल हे आपण पाहिलं. विवाहामध्ये एकमेकाच्या आवडीनिवडी कशा असतील त्या आपण पाहिल्या. त्याच्यानंतरचा एपिसोड जो पती पत्नीवर वोचा सुद्धा आपण पाहिला. आता आजचा जो एपिसोड आहे तुम्हाला मागच्या वेळेप्रमाणे सांगितलेलं आहे की ही समस्या खूप मोठी आहे की मूल होत नाही. आजकालच्या तरुणांमध्ये विशेषतः शहरामधनं जर आपण पाहिलं तर त्यांना मूल होण्याची समस्या फार मोठी आहे. कारण की ते आधी प्लॅनिंग करतात, 5-7 वर्ष मूल होऊ देत नाही आणि त्याच्यानंतर त्यांना मुलासाठी ते खूप प्रयत्नवादी होतात, प्रयत्न करतात. पण मग ते टेस्ट बेबीकडे वळतात, डॉक्टरांकडे जातात, विविध प्रयत्न करतात. पण असेही काही लोक आहेत की ज्यांना मूल होण्याची कॅपॅसिटीज त्यांच्यात नसते आणि मूल होण्याची जी काही त्यांच्यामध्ये जे काही शुक्राणू आहे, जो बीजांड आहे, तो त्यांच्याकडे नसल्यामुळे त्यांना मूल होण्याची शक्यता खूप धुसर असते. आता आज आपण असं पाहणार आहोत की मूल होण्याची शक्यता कोणाकोणाला किंवा ज्यांचं बीजांड जे आहे, शुक्र उंचवटान बीजांड पॉवरफुल कोणाचे आहेत आणि त्यांना निश्चित अपत्य प्राप्ती होणार आहे आणि अपत्य प्राप्ती होण्यास काहीच अडचण नाही, अशा दोघांच्याही म्हणजे ही ज्या काही रेषा असतील त्या दोघांच्या हातावर हव्यात. म्हणजे नवरा बायकोच्या दोघांच्या हातावर त्या पॉझिटिव्हली हव्यात. कारण की दोघांकडेही बीजांड जी आहे ते बीजांडाची जी प्रॉडक्टिव्हिटी आहे ती असायला हवी. त्याशिवाय मूल किंवा अपत्य जे आहे ते अपत्य प्राप्ती होत नाही. आता तुम्ही चित्रात पहा की एक तुम्हाला हृदयरेषा आहे. ही जी काही हृदयरेषा आहे आणि ह्या हृदयरेषेचा उगम जो आहे सहसा तो ह्या पहिल्या बोटाच्या खालून होतो आणि पुढे शेवटपर्यंत जातो. आणि शेवटपर्यंत जाताना अंतिम ठिकाणी किंवा म्हणजे करंगळीच्या खाली कडेला गोपुच्छासारख्या एक 3-4 रेषा तुमच्या हातावर हव्यात. लक्षात ठेवा, अशा विस्फारलेल्या रेषा तुमच्या हातावर हव्यात. आणि त्या विस्फारलेल्या हातावरच्या रेषा जर असतील किंवा गोपुच्छ जर तुमचं हृदयरेषेच्या शेवटी झालं असेल तर तुमच्या शुक्र हा उत्तम असतो किंवा हे तुमचे शुक्राणू बीजांड हे उत्तम असतात आणि ते प्रॉडक्टिव्हिटी देणारे असतात. तर आता हे झालं एक कारण. आता बघा, एक हस्तसामुद्रिकशास्त्र किती श्रेष्ठ आहे याची तुम्हाला प्रचिती येणार आहे. कारण की याच हृदयरेषेच्या वर तुम्हाला विवाह रेषा आहे आणि विवाह रेषा ही कामभावनेची रेषा आहे. आणि ह्याच विवाह रेषेवर एक बारीक बारीक रेषा असतात उभ्या, पहा त्या आता तुम्हाला मी चित्रात दाखवतोय. तर ह्या ज्या बारीक बारीक उभ्या रेषा असतात ह्या मुलगा आणि मुलीच्या असतात. म्हणजे एकंदर तुम्हाला किती अपत्य होणार आहेत, किती अपत्य होऊ शकतात त्याच्या ह्या अगदी विवाह रेषेच्या वर बारीक बारीक रेषा आहेत मुलगा आणि मुलगीच्या, जे एक 5-7 असतात. तर त्या सर्व अपत्य हे आपल्या नशिबी असतात. आणि हे सर्व नशिबी असताना जर आपण कुठलेही प्रतिबंधात्मक उपाय जर केले नाही तर एवढी जी आहे ते एवढे अपत्य आपल्याला होऊ शकतात. अन्यथा आपण प्रतिबंधात्मक उपाय जर केले तर आपल्याला हवं तेवढे मूल किंवा अपत्य आपल्याला हे होत असतं. आता हे झालं
तुमचं शुक्र बीज जे आहे ते स्ट्रॉंग आहे की नाही, त्याच्यासाठी आपण पाहिलं की ह्या हृदय रेषेला शेवटी हे फाटे पाहिजे. म्हणजे एक निदान 4-5 फाटे तरी हवे तुम्हाला, आणि 4-5 फाटे असल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोडक्टिव्हिटी तुमच्या अंगातली ही नक्की असते. आता दुसरा प्रश्न असा आहे की मुलगा किंवा मुलगी, जसं मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं की मुलगा किंवा मुलगी कशी आहे की नाही, माझ्या नशिबात दीपक आहे की नाही, ह्या दृष्टिकोनातून जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे चित्रात पण मी तुम्हाला दाखवलंय. चित्रात पहा आणि एक इकडे पण तुम्ही लक्ष द्या की अंगठ्याच्या खाली ही जी काही बॉर्डर लाईन आहे, अंगठ्याच्या खाली बॉर्डर लाईन मध्ये यव आकाराचे किंवा मत्स्य आकाराचे जर चिन्ह झाले असतील, अंगठ्याच्या बॉर्डर लाईनला यव आकाराचे किंवा मत्स्य आकाराचे जर चिन्ह झाले असतील तर तुम्हाला मुलगा नक्की होतो. म्हणजे मुलगा होण्याचे योग तुम्हाला नक्की असतात. आता मुलगा किंवा मुलगी हे जरी पाहायचं असेल तर एक मुलगा किंवा एक मुलगी तुमच्या नशिबात जर असेल तर 2-3 जरी योग असतील तर एखादी मुलीचा चान्स हा तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला मिळतो. पण तो हस्तसामुद्रिक शास्त्रातला अतिशय खोलवरचा अभ्यास आहे. पण ह्या अंगठ्याच्या बॉर्डर लाईन जी आहे, ते अंगठ्याची बॉर्डर लाईन जर सरळ असेल, तिच्यावर जर मत्स्य आकाराचा किंवा यव आकाराचं कुठलंही चिन्ह जर नसेल, दोघांच्या हातापैकी जर दोघांच्या हातावर नसेल तर मुलगी अपत्य हे तुम्हाला होतं. त्याच्यामध्ये मुलगा अपत्य हा तुम्हाला सहसा होत नाही. आता सहसा होत नाही हे असं माझं म्हणणं आहे की कारण की हे पहा, काही लोकांना दैवी जे आहेत की दैवी प्राप्ती दीपकाची होते असं माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि पण हे लाखातून एखादं उदाहरण आहे की ज्यांच्यावर परमेश्वर कृपा करतो आणि मुलगा त्या व्यक्तींना होत असतो. आता सरळ रेषा जर असेल तर मुलगी हे अपत्य असते, हे मात्र लक्षात ठेवा. आणखीन एक महत्वाचं की आईच्या आणि वडिलांच्या किंवा म्हणजेच थोडं नवराच्या आपल्या पती आणि पत्नीच्या दोघांच्याही हातावर जर यव चिन्ह असतील तर तुम्हाला मुलगा अपत्य हे 100% होतं. फक्त नवऱ्याच्याच हातावर असेल किंवा फक्त पत्नीच्याच हातावर असेल, दोघांपैकी एकाच्या हातावर असेल तर थोडा 2-5% पर्सेंटेज जे आहे ते मुलगा होण्याचं जे थोडंसं धूसर होतं. पण त्यातल्या त्यात जर पतीच्या हातावर असेल तर मुलगा होण्याची शक्यता ही मॅक्झिमम असते, 99.9% असते. मग पत्नीच्या हातावर यव चिन्ह असेल नसेल तरी ते चालू शकतं. आता दुसरी एक गोष्ट मी तुम्हाला सांगितलं की मूल अपत्य जन्माला येण्यासाठी किंवा अपत्य होण्यासाठी जे काही प्रयत्न होतात, त्यासाठी मी नेहमी सांगतो की जेव्हा तुम्हाला हृदयरेषेला शेवटी गोपुच्छ असेल आणि हातावर जे आहे ते हातावर हे अंगठ्याच्या खाली यव चिन्ह असेल, अशा वेळेस तर तुम्हाला एक मुलगा तर नक्कीच होतो. परंतु अपत्य होण्यासाठी तुम्हाला एकमेकांमध्ये विलीन होणं किंवा जसं म्हणतात अर्धांगिनी कशाला म्हणतात की अर्धांगिनी एवढ्यासाठी म्हणतात की दोघं एकरूप होणं, आणि एकरूप होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा तुमच्या मनातला कुठलाही वाईट विचार असतील, न्यूनगंड असतील, तुम्हाला कुठले प्रॉब्लेम्स असतील, एकमेकाबद्दलचा दुस्वास असेल, राग असेल, ह्या सर्व गोष्टी ह्या तुम्ही बाहेर ठेवल्या पाहिजे. दुसरं मागच्या वेळेस मी तुम्हाला म्हटलं त्याच्याप्रमाणे एक रोमॅन्टिक असावं. आणि शुक्र जो ग्रह आहे, हा शुक्र ग्रह जो आहे हा रोमॅन्टिक जो आहे तो रोमॅन्टिक पणा त्याच्यामध्ये दिसतो. शुक्र ग्रहावर जर एक जाळी असेल तर चित्रात बघा, शुक्र ग्रहावरची जाळी जी आहे ती रोमॅन्टिक लोकांच्या हातावर नेहमी असते. आणि माझा असा अनुभव आहे की जे रोमॅन्टिक असतात आणि जे त्यांचा शारीरिक सुख फुलवतात, अशांना अपत्य होण्यात कुठलीही अडचण येत नाही. तर चला, आजचा एपिसोड आपण इथेच संपूया. पुढच्या एपिसोडला आपण नक्की भेटूयात. पाहत राहा किमया हस्तरेषांची. नमस्कार.